तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणण्याचा दिवस आहे तो म्हणजे मकर संक्रांत. त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि मी गोड माणसांनाच भेटायला आलेली आहे त्यामुळे मला हो थँक्यू सो मच. तर सगळ्यांशी गोडच बोलत असते काय ते कामच आहे आपलं म्हणजे मला पर्यायच नाही खरं पण नाही पण अर्थात खूप छान वाटलं कारण शुभविवाह ही सिरियल एवढी छान चालू आहे आणि तुम्हाला खूप गोड गोड प्रेमाचा वर्षाव होत असेल प्रेक्षकांकडून तर त्याबद्दल आधी काय सांगाल? प्रेक्षक खरंच खूप प्रेम देत आहेत, भरभरून प्रेम देत आहेत. ते बघून एक उत्साह वाढतो. रोज रोजच्या कामाने कंटाळा आला असेल तर ती एक प्रेरणा मिळते की नाही बाबा ह्यांना खूप आवडतंय. आणि अनएक्सपेक्टेड काही लोक म्हणजे ही लोक आपली सिरियल बघतच नसतील असा एक जो एक उगाच कॉन्फिडन्स असतो आपल्याला त्या लोकांकडनं पण जेव्हा रिॲक्शन्स येतात तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आत्ता परवा दिवशीच माझे डॉक्टर जे डेंटिस्ट आहेत आणि समहाव मला असं नाही वाटते ते ना खूप काय म्हणतात मी सिरियल बघत नाही मला त्या झोनमधले आहेत पण गोड बोलत नाही नाही ते भयंकर गोड बोलतात पण त्यांचे चॉईसेस आय एम सेइंग की ते सिरियल्स जनरली बघत नाहीत पण तरीसुद्धा ती माझी सिरियल आता मी पेशंट आहे म्हणून कदाचित बघत असतील पण ते रेग्युलरली बघतात आणि त्यांच्या रिॲक्शन्स आणि हे म्हणजे ते क्रिटिकली सुद्धा काही गोष्टी सांगतात पण ते कौतुक पण इतकं करत असतात की छान वाटतं हे बघितल्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे आई बाबा कधीच कौतुक करत नाहीत माझं आणि माझ्या आईबाबांनी जर कौतुक केलं तर म्हणजे अरे बापरे खूपच मोठी गोष्ट केली आपण लाईफमध्ये. सो ते पण कौतुक करतात तेव्हा छान वाटतं मजा येते. अशी काही एखादी अनएक्सपेक्टेड रिॲक्शन तुला कुठली? अनएक्सपेक्टेड रिॲक्शन म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी आता बाईकने अपडाऊन करतोय इकडून वर्सोवाकडनं तर तिकडे मी एकदा जाताना एका गल्लीत गेलो पाण्याची बाटली घ्यायची होती मला आणि तिथे त्या गल्लीच्या आजूबाजूला लिटरली नॉन महाराष्ट्रीयन लोक राहतात म्हणजे कळत होतं त्यांच्याकडे बघून की हे मराठी कोणी नाही आहेत बोलणार. तर मी तिकडे उभा होतो दुकानाच्या समोर आणि एक बाई पास होती ती मागून ती अशी थांबून बघत होती तर मला कळलं की हिने बहुतेक ओळखले. तर मी परत बघितलं तिच्याकडे क्या हुआ ती म्हणाली आप वो भूमीवाली सिरियल में हो ना. म्हटलं हां म्हणजे तिकडे माझं मनात हे जातं की आईच्या गावात हिनी मला ओळखलं म्हणजे आपल्याला साधारण आता मी उगाच ते डिटेलमध्ये जाणार नाही पण आपल्याला बघून कळतं की हे मराठी नाहीच आहेत लोक आणि हे बघतायत. इवन आमचे डिरेक्टर वगैरे किंवा आमची क्रिएटिव्ह जी आहे स्वाती ते पण आम्हाला सांगत असतात की अनेक गुजराती माणसं आहेत किंवा अजून नॉन महाराष्ट्रीयन माणसं आहेत ती सुद्धा बघतात म्हणजे मराठीमध्ये बघतात ते तर आम्हाला कमेंट्समधनं आणि इन्स्टावर आम्हाला जे काही मेसेज येतात त्याच्यावरनं कळतंच. पण ह्याचं म्हणजे खरंच कौतुक वाटलं मला की बाबा बाकीच्या भाषांमधली जी माणसं आहेत ती सुद्धा बघतात म्हणजे खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. आणि आत्ता सध्या जे काय चालू आहे आत्ता एक खूप मोठा हाय पॉईंट येऊन गेला आमच्या सिरियलमध्ये. जी मेन विलन आहे आमची विशाखा सुभेदार तिला फायनली अटक झाली आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे फायनली. सो आता सगळं छान चाललं हां सध्या तरी सगळं छान नोटवर चालू आहे. तेवढं नाही जेवढं आधी चालू होतं छोट्या मोठ्या गोष्टी व्हायलाच पाहिजे आणि पुढे येणारच आहेत अजून. पण खूप म्हणजे सगळ्यांना खरंच थँक्यू मनापासून की एवढ्या मनापासून तुम्ही आमची सिरियल बघता. वा क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की आता जे आपला तिळगुळ गोड बोलाचा हा जो दिवस आहे तर आधी मधुरा तू सांग की हा कितपत गोड बोलतो सेटवर म्हणजे त्याला जमतंय नाही का काय असतं म्हणजे आता आज खरं राज आज बाहेर आले मध्ये हे आहे ना फुटेज उरलं खूप बोलत आता मी खूप काही नाही बोलणार आहे मी सगळ्या गोष्टी नाही बोलणार. ठीक आहे यश मी नंतर सांगेन कॅमेरा समोर होता पण ओके नाही पण मी सांगताना सुरुवात गोड करते की हा एक खूप गोड मुलगा आहे खूप गोड माणूस आहे खूप चांगला कलाकार आहे आणि खूप गोड मित्र आहे माझा. सो हा गोड बोलतो छान आहे नाही मी स्वतः सांगतो हा फार कधी गोड बोलत नाही. ओके फाईन हा ना फार कधी गोड बोलत नाही. हा सतत भांडत असतो माझ्याशी सतत चिडचिड करत असतो खूप इरिटेट करतो पण हा गोड आहे. मी तू असं म्हणू शकतेस की मी गोड बोलत नाही हे मी स्वतःच मान्य करतोय कारण मी खूप टोमणे मारतो पण त्याच्यामागची भावना गोड असते. हो म्हणजे मी लोकांच्या चांगल्यासाठी सांगत असतो पण मला ते सरळ शब्दात नाही सांगता येत.
म्हणजे बाबा असं नको करूस, असं नाही सांगता येत मला. हा हे कर, हा हेच करत राहा आणि हेच कर आयुष्यात, असं सांगायची माझी पद्धत. हे बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे. जर त्याला बेसिक विचारलं की यश हे कसं दिसतंय रे, छान दिसतंय का वगैरे, आता या रिएक्शन मधनं माणसाने काय समजायचं की मी छान दिसतीये का नाही, काहीतरी गडबड आहे. कारण साधारण अप्रुव्हल कोणाकडनं घेणार ना, की फोर शंका येते की माझ्यात ना काहीतरी गडबड आहे, बहुतेक आज नाही छान दिसत आहे, तर हा चला आपटेला विचार, आपटे सांग ना. कधी कधी खूप छान, पण खूप गोड आहे खरंच, खूप छान मुलगी आहे. रिएक्शनवरून तुला ऍक्च्युली आतापर्यंत कळलं पाहिजे कोणाला विचारायचं आणि कोणाला नाही विचारायचं. नाही पण ते शेवटी तूच मिळतोस ना, त्यामुळे तुला मला असं वाटतंय खरी रिएक्शन इथून येते. नाही मला असं वाटतं की नाही म्हणून नाही, म्हणजे हा पतंग कापणार आहे नेहमीच असं मला वाटतं. होपचा पतंग कापणार आहे. नाही असं काही नाहीये, मी आता ते बोलायचं होतं म्हणून बोलले कदाचित. नाही छान कमेंट येईल म्हणून नाही, मला खरी कमेंट हवी असते, पण ती कन्फ्युजिंग कमेंट होते, ते मला कळत नाही काय ते. असं आहे, कन्फ्युजिंग असते. पण नाही हा चांगला गोड कमेंट पण करतो, असं काही नाही, खूप गोड मुलगा आहे. आणि मग मधुराबद्दल तू काय सांगणार आहे? मधुराबद्दल तिळगुळ घ्या खोटं बोला असं नाहीये, तिळगुळ घ्या गोड बोला असंच आहे आज. नाही गोड, ती गोडच मुलगी आहे. आणि यशोमन ट्राय कर तू. नाही मी जेन्युइनली सांगतोय. मग आतापर्यंत ज्या लोकांनी, ज्या प्रोडक्शननी, ज्या युनिटनी, कलाकारांनी तिच्याबरोबर काम ऑलरेडी केलंय त्यांना तर माहिती असेलच, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगतो की सिरियलमध्ये जेवढी भूमी गोड दिसते ना तुम्हाला, आणि तिचा स्वभाव आणि तिचं वागणं, खरं सांगायचं तर मधुरा खऱ्या आयुष्यात तशीच आहे. फक्त ते ज्या काही बाउंड्रीज असतात ज्याच्या पलीकडे आपल्याला टेलिव्हिजनवर जाता येत नाही, तेवढ्या सोडल्यास म्हणजे आपण मित्रमैत्रिणींमध्ये आपण जी भाषा वापरतो जनरली, आता काय खरं सांगायचं तर ती आपण कॅमेरासमोर नाही वापरू शकत ना. म्हणजे दारे कुत्र्या वगैरे असं आपण जे म्हणतो मित्रांमध्ये, ते तेवढा सोडल्यास मग ते ॲड करून जे बनतं ती मधुरा बनते, ते वगळल्यास भूमी असते. फारसा काही फरक नाही. त्याच्यामुळे ती दिसायला तर गोड आहेच, स्वभाव तिचा गोड आहे, वागणं तिचं गोड आहे, सगळ्यांची गोडच वाटते. म्हणजे त्यामुळे कौतुक करण्याची संधी, म्हणजे ट्राय करतोय तो आज. खरं सांगायचं तर तिला हे सांगावं लागतं की एवढं गोड नको वागूस लोकांशी, जाऊ दे ठीक आहे. एक गोष्ट सांगायला आवडेल की यशोमन आता मला म्हणाला की तिला सांगायला लागतं की एवढी गोड वागत जाऊ नकोस, पण मग जे मी मगाशी म्हणाले ना, ते मी मजेमध्ये म्हणाले, म्हणजे मी टाइमपास करत होते, बट दिस इज हे टाइमपास करत होते, बट दिस इज द फॅक्ट की असा एक मित्र आपल्या आयुष्यात असणं ना खूप गरजेचं आहे, की जो तुझ्या तोंडावर सांगेल की तू वागतेस ते गरजेचं नाही आहे आत्ता जे वागतेस ते, किंवा हे छान वागते आहेस. सो हे असा एक मित्र परखड, कितीही त्या क्षणाला त्रास झाला तरी सुद्धा ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं, पण तरी थोडासा गोड बोल. आणि आता संक्रांती निमित्त काय प्रेक्षकांना सांगाल, काय सांगायचंय वेगळं काही? प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, तिळगुळ सगळ्यांना द्या, वाटा, गोड गोड बोला, वर्षभर पुढच्या संक्रांतीपर्यंत गोड गोड बोला, आणि पुढच्या संक्रांतीपासून पुढच्या संक्रांतीपर्यंत आणि एन्जॉय करा. ज्यांना पतंग उडवता येतो ते पतंग उडवा, ज्यांना बघायला मजा येते माझ्यासारखी ते टेरेसवर जाऊन बघा आणि मजा घ्या, एन्जॉय. काही नाही, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 10 दिवस नाही, आयुष्यभर गोडगोड बोला, सगळ्यांची प्रेमाने वागा, सगळ्यांवर प्रेम करा आणि खुश राहा. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच, आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.